विठोबा रखमा देव देव म्हणून देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी निज देव जाणसी मोडी कोण देवा नाही रूप देवा नाही रूप देवा नाही गाव कोठे काही ज्ञान देवा म्हणे बजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव कोठे काही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त ठीक आहे. पुण्य आणि पावन नगरी पंढरपूर तीर्थक्षेत्र तलवाडा ते पायी पंढरपूर या ठिकाणी आजच्या एकादशीचा पर्वकाळ निमित्ताने जवळजवळ 14 दिवसापूर्वी पायी निघालेले पायी दिंडी सोहळा तो 2 दिवसापूर्वी पंढरपुरात आला. आजचा एकादशीचा पर्व उद्या सांगता होईल आणि सगळे आपल्या आपल्या घरी जेवढे इथं दिंडे आले आहेत निघून जाते. माय बापा या ठिकाणी तीर्थक्षेत्रामध्ये माझ्यासारख्या पामराला सेवा करण्याची संधी मिळाली हे माझं परम भाग्य समजतो. दीपक महाराज बुरगुंडे श्री भगवताचार्य दिंडी चालक आणि दीपक महाराज पाटील जळगावकर दोघही दीपक आहेत. जोत से जोत जला लगाते चलो ज्ञान की गंगा बहाते चलो. जवळजवळ 10-12 वर्षापासून दिंडी असेल बरोबर ना. तिसरं वर्ष का दुसऱ्या वर्षापासून दिंडी काढतायत. दीपक बाबा जळगावकर यांच्या आणि दीपक बाबा बुरगुंडे यांच्या संबंधामुळे माझ्या येण्याचा इथं योग आला. कारण सगळ्या ठिकाणी प्रोग्राम होता तो कुठेही प्रोग्राम होईल पण यालाही भाग्य लागतं. कारण तीर्थक्षेत्र पंढरपुरामध्ये तास का असेना 1 तास का असेना संधी करण्याचे भाग्य मिळतं हे माझ्या भाग्यात आहे. विठ्ठला 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 यालाही खूप भाग्य लागतं. मागच्या जन्माचं काहीतरी मोठं पुण्य असेल ते आज फळाला आलं. असो पुढे चालतो. शेवला आता सुरुवात करतोय. देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी आणि निज देव जाणसी मोडी कोण. ज्ञानोबा या जगाला उपदेश करतात की मायबाप तुम्ही 365 देवाकडे इकडे येईन तिकडे येईन. कारण आपलं कसं असलं वार बदलला की देव बदलतो. जसा वार तसा देव. तर या ग्रंथाची जी अवहेलना होते त्या अवहेलना थांबवण्यासाठी त्यांनी पहिल्या वाक्यात सांगितलंय की देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी निज वस्तू जाणसी मोडी कोण. म्हणजे तुझ्यातला जो ईश्वर आहे तो कोण शोधणार आहे. तू इकडं तिकडं बाहेर शोधतोय पण तुझ्यात आतला ईश्वर कोण शोधणार आहे. दुसऱ्या वाक्यात सांगतात लोक म्हणतात गंगा चला काशी चला मथुरा चला खूप सारे तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन येतात. कशाला गेले देवाला भेटायला गेलो. पण या ठिकाणी त्याही वस्तूचं माऊलीने निषेध केलं की बाबा रे देवा नाही रूप की देवांना कुठल्याही प्रकारचं रूप नाही आहे. तो निर्गुण निराकार आहे. देवा नाही गाव अरे गाव तर बिलकुलच नाही. देवा नाही नाव कुठे काही
की ह्या प्रकारचं तुम्ही जे देव शोधताय तसा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा देव नाहीये, हे अवतार झालेले आहेत. फरक शेवटी म्हणतात. मग विचारलं माऊलींना की बाबा ज्ञानदाता माऊली, तुम्ही जगाला सांगतात की देवाचं गाव नाही, देवाचं नाव नाही, देव कुठं राहत नाही, मग आम्ही नेमकं कोणत्या देवाची भक्ती करू? त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज शेवटच्या चरणात सांगतात, माय बाप ज्ञान देवा म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची. की तुमच्या हृदयात जो विराजमान आहे त्या प्रभूचं तुम्ही सतत चिंतन करा, असा त्यांनी शेवटी पता सांगितला साधकांना. माय बापा हो, ज्याप्रमाणे हा तोडका आणि सरळ भावार्थ सांगितला, म्हणजे आता चरण सुटो अथवा नको सुटो, सरळ सरळ भावार्थ सांगून दिला. विठ्ठल पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा दानी कथेचा विस्तारो बाबा सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती देंदादितं गगन सुदृश्यम तत्वम अच्छादि लक्षणम एकम नित्यं सर्वादि साक्षभूतम भावातिनं त्रिहृदयं सद्गुरुं तम नमामि भोला सद्गुरुं श्रीपाद बाबान की जय. श्रीपादनाथं गुरुराज वैरम मोक्ष नाम ज्ञानक्य दक्ष कोटि क्षेत्री निवासन तौ नमामि वेदविंदान वरिष्ठं भोला सच्चिदानंद सद्गुरु दान की जय. ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा या दाडा तुमच्या अंतर लागलो पाहून झालो चराचरी. हाय बापा हो, माऊली सांगतात देव देव म्हणून व्यर्थ काय हिंदसी निज देव जाणीसी मोडी कोण. माऊलीने जेव्हा ज्ञानदृष्टीने अवलोकन केलं माय बाप की हा नरदे आला जवळ आता जो जन्म तुम्ही भोगताय मानव देव हा आता पुरता नाहीये, कारण हा जो आहे हा अनादी काळापासून आहे. किती काळापासून आहे की 184 योनीपासून हा नरदे
184 योनीपासून अनार्ध्य भेटतोय. 184 योनी भोगता भोगता कुठेतरी तुमचं पाप पुण्य समसमानताला आलं. सहजासहजी मिळत नाही बाप. सहजासहजी अनार्ध्याची प्राप्ती नाहीये. 184 योनी भोगता भोगता कुठेतरी पाप पुण्य समसमानताला आलं, त्यावेळेस अनार्ध्याची प्राप्ती होते. किती जन्मापासून अनंत जन्मापासून जन्माला यावं मरावं, जन्माला यावं आणि मरावं. किती वेळा जन्मा यावे व्हावे फजित. किती वेळा किती व्हावे फजित. किती वेळा जन्मा यावे 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 किती व्हावे फजित. बहुत जन्मापासून म्हणजे जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं आणि मरणं. सुखाची प्राप्ती का दुःखाची प्राप्ती आहे? दुःख दुःख आहे. कारण बहुता जन्म अंती 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 जन्मला सिनरा. बहुता जन्म अंती 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 जन्मला सिनरा. बहुता जन्म अंती जन्मला सिनरा. बहुता जन्म अंती अंती जन्मला सिनरा. देव तुझे बहुतांती जन्मला शिनरा. म्हणजे याच्या अगोदर खूप जन्म झाले असतील. किती जन्म आहेत? 184 येऊन आहेत. पण संतांचं प्रमाणे मायबाप एक येवनी कोटी कोटी फेरा. कोटी कोटी फेरा. कोटी कोटी फेरा. रागे वारा मानवाचा. रागे वारा मानवाचा. 184 येवनी म्हणजे हा जन्म सोडून 83,999 गुणिले 1 कोटी. सांगा बरं उत्तर किती आलं? आता सगळे 5G वापरतात, मोबाईल सगळे वापरतात, सुपरफास्ट तुम्हाला सगळं भेटतं, गुगल वरती सगळं भेटून जातं. तर टाका बरं का आता किती उत्तर येते. निघतंय का उत्तर? निघूच शकत नाही. 83,999 गुणिले 1 कोटी आणि जे उत्तर येईल त्याला पुन्हा 1 कोटी. आता हे उत्तर निघल मोबाईललाही शक्य नाही, कॉम्प्युटरलाही शक्य नाही. तरी त्याला हे उत्तर येत असेल त्याला 2000 रुपये बक्षीस आहे. हात वरती करा. येईल का? नाही येऊ शकत पाहिजे. 83,999 गुणिले 1 कोटी आणि जी आलेली संख्या आहे त्याला पुन्हा 1 कोटी. त्याचा जर उत्तर येत असेल पुन्हा 1000 एक्स्ट्रा 3000 निघेल का? आहे का कोणी? ते बाबा हात वरती करतायत. बाबा तुम्ही नाही असो. आता आपण उत्तरच काढ. माझ्या मागे बोलत चला. शतक. शतकच्या पुढं दशक. दशक, शतक, हजार. 10,000 कोटी. 10,000 त्याच्या पुढं लाख. 10,00,000 कोटी. 10 कोटी पुढं अजून अब्ज. 10,000 पुढं. हो निखर्व. खर्व पहिले. खर्व निखर्व पुढे पद्म. दशपद्म त्याच्या पुढं अकल्प. ज्याची कल्पना करू शकत नाही ती संख्या. कारण अकल्प अवश्य व्हावे तया कुडा माझी या सकाळा विष्णुदाता. अकल्प आलं. पुढं आलं काय? पुढची संख्या आहे ती अल्प आणि जी संख्या आहे तो मानव. बोला. अल्पायुष्य मानव चक्रवर्ती
किती आहे? अल्प अल्पसंख्यामध्ये किती जे लिहिता येत नाही ती तेवढा आपल्याला हा नरदेव मिळालेला आहे. किती अट्टासाने नरदेव मिळाला आहे. आणि किती दुर्लभ, किती पुण्य खर्च करून तुम्ही ह्या नरदेवाची प्राप्ती केली. काही पटीने पुण्य झाले. ज्या ज्या योनीत तुम्ही गेले, एका योनीत जर तुम्ही झाडाच्या योनीत गेले तर कोटी वर्ष तिथं काढलं. त्या कोटी वर्षात फळं फुलं देऊन जे पुण्य समाग्री झाली त्याच्या पुढचा जन्म, त्याच्या पुढचा जन्म, त्या जन्मानंतर शेवटी हा नरदेव प्राप्त झाला. वा, महाराजांसाठी कार्य वाजा. कारण महाराजांनी उत्तर दिलंय पूर्ण 1,84,000 कशा येवणी आहेत, 9 लक्ष येवणी झाडात आहेत. हा 1,84,000 उत्तर आहे त्या प्रमाणात. त्याप्रमाणे सगळे येवणे बघता बघता ज्या वेळेस तुमचं पाप पुण्य करुणी जन्माला प्राणी, पाप पुण्य करुणी जन्माला प्राणी, माझे माझे म्हणून वाया गेला, पापा पुण्य करुणी जन्माला प्राणी, पापा पुण्य करुणी जन्माला प्राणी, पापा करुणी जन्माला प्राणी, पापा पुण्य 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 करुणी जन्माला प्राणी. माझे माझे पाप पुरणे प्राणी नर देह येऊन हानी केली. माय बापा हो, त्याप्रमाणे आंधळाच्या हातात जसा कावडा घावा त्याप्रमाणे आपल्याला हा नरदेव प्राप्ती झाला. पावला देह कागदाडी ज्ञानी, पावला देह कागदाडी ज्ञानी, पावला देह कागदाडी ज्ञानी, पावला देह कागदाडी ज्ञानी, नवमाय भाव गाडो नवमाय नगरो पाव पावला त्याप्रमाणे आंधळाच्या हातात कावळा सापडू नये, पण सहजासहज गंगास्नान करून टाळी वाजवावी ना हातात कावळा सापडावा. त्या प्रकारे तुम्हाला आपल्याला हा नरदेव प्राप्त झाला. नाही बाबा, हा नरदेव प्राप्त झाला, पण एवढ्या जन्मभूमीने हा नरदेव आपण सार्थक करत नाही. कारण आपण मार्ग आपला चुकलेला आहे. संतांनी सांगितलं त्या मार्गाप्रमाणे जात नाही. या ठिकाणी या तीर्थक्षेत्रात जेवढी आता या ठिकाणी आलेले आहेत सगळ्यांना देवाची मान्यता आहे, म्हणजे देव मानतात गोवा असं मानणं माझं म्हणणं आहे. म्हणजे तुम्हाला भक्तीमध्ये रुची आहे, भक्ती तुम्ही करतात तरी तुम्हाला देवाची प्राप्ती होत नाही. आणि जर झाली तर उत्तम, धन्य माता पिता तयाची. तर का असं करतं?
झालं काय आहे, आपला आहे ना वारा आला त्याप्रमाणे आपला देव आहे. सोमवार आला तर शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, मंगळवार आला तर आनंदी अंबिका भगवती, बुधवार आला तर विठोबा महाराज, गुरुवार आला तर शिर्डी साईबाबा, शुक्रवार आला तर संतोषी माय, आंबट चिंबट वर्धन आणि पुढे नाही काय, आणि शनिवार आला तर शरण शरण हनुमंता, रविवार आला तर एअरपोर्ट मल्हार. एवढे देव सोडून आता एक नवा देव आहे. म्हणजे दरवर्षी आपलं मार्केटिंग चेंज होत असतं. आता जो सध्या देव चालू तो कुठला? खाटू श्याम. इकडे आहे का नाही माहित नाही, आपल्याकडे खूप चालतंय. म्हणजे काय असतं, कुठलाही आपण स्थिर नाही. म्हणजे आपण स्थिर नाहीये. ज्या वर्षी जसं मार्केटिंग राहिलं त्याकडे आपली भक्तीची धाव असते. कोणी काही सांगितलं आता एवढं संपून तरी मार्केट संपत नाही. कारण देव आहेत 365. कोणाचे अंबामाय, कोणाचा म्हसोबा, भरपूर देव आहेत. एवढं मार्केटिंग पूर्ण होत नाही तरी लोकांनी अजून एक देव तयार करा. तुमच्याकडे आहे का माहित नाही, आमच्याकडे चिंदडा देव आहे. झाडाला चिंदी बांधली आणि तिच्यात मन्नत मानली जाते. अजून काय झालं का, ते मन्नत पूर्ण झाली का, अजून तिथं खूप सुंदर प्रमाणे हे मायबाबा इकडे तिकडे भटकण्यापेक्षा आपला एक देव निश्चित करा. आणि त्या देव निश्चित केल्याशिवाय तुमचं भक्ती फळाला येऊ शकत नाही. आपण सगळे संतांचे वारस आहोत. कारण 18 पडत जातीमध्ये 18 पडत संतांनी जन्म घेतला. 18 पडत संतांनी जन्म घेतला आणि त्यांचे वारीस आपण आहोत. त्या संतांनी या चंद्रभागेत पंढरपुरात पायी तीर्थयात्रा काढल्या. बाबा पायी तीर्थयात्रा काढल्या. दर आषाढ आणि कार्तिकी त्यांची वारी यायची. वारी येऊन संत समागम व्हायचो. संतांची सभा भरायची. त्याच्यात तपासला जायचो. कोणी कच्च आहे, कोणी पक्क आहे, कोणी कुठपर्यंत पोचले, कोणी कुठपर्यंत पोचले. हे आषाढी आणि कार्तिकीच्या वारीमध्ये होत असायचं. त्याचे प्रमाण संतांची सभा भरली असताना नामदेव महाराज कीर्तन करत होते. पुढे नामदेवाचं कीर्तन चालू होतं. पांडुरंगाच्या समोर वारी आले होते. निवृत्तीनाथ
ज्ञानेश्वर माऊली, सोपान काका, मुक्ताई म्हणे ताई ज्ञानबा बोलले, मुक्ताई नामदेवाचं कीर्तन चालू आहे. मग काय, चला आपण त्यांचं दर्शन घेऊ. म्हणजे तुम्हीच घ्या त्याचं दर्शन, मी गुरुचं दर्शन घेणार नाही म्हणे. असं मुक्ताबाई पायावर गेले नाही, कारण ज्याने गुरु केला नाही तो काय कामाचा नाही. त्यावेळेस संतांची सभा भरली. तिथं वरिष्ठ वारकरी होते गोरोबा काका. गोरोबा काकांना सांगितलं मुक्ताईने की काका, हे सगळे जे मडके इथं बसले ना, मडके म्हणजे सगळे जे संत बसले, थापाटला घेऊन यांना तपासा, कोण कच्चा आणि कोण पक्का. गोरोबा काकांनी सगळ्यांना तपासलं. पण ज्या वेळेस नामदेवाचा नंबर आला आणि थापाटना मारल्याबरोबर नामदेव बोलला, त्याला लागला तो बोलला. आणि गोरोबा काकांनी सांगितलं की हा एक कच्चा आहे. कच्चा सांगितल्याबरोबर कसं ठरवलं. आणि तेवढं पाहून नामदेवाने फेटा गुणाला मंजुरात केले की देवा, तू माझ्या संघ नित्य बोलतो, तू माझ्या संघ नित्य माझ्या ताटात ठेवतो, तरी तुझी मंडळी, हे संत मंडळी मला कच्चा म्हणतात. देवाने सांगितलं नामा राग मानू नये, ते जे सांगतायत ना ते खरे. बरं, मी एवढ्या दिवसापासून तुझ्या बरोबर फिरतो, बोलतो, तू माझ्या ताटात ठेवतो, मी तुला जेवू घालतो, तरी तू मला कच्च ठरवलं, तरी तुझी संत मंडळी मला कच्च ठरवते. कारण सगळा जो 8 तास चालू आहे संत मंडळीचा, तो देवासाठी ना, देव प्राप्त करण्यासाठी तुझं मला प्राप्तच आहे. अरे नामा, देव सांगतात नामदेवला की जोपर्यंत मी तुला सगुण रूपात दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला सगुण रूपात दिसलं तरच मान्य करेल. निर्गुण रूपात जर मी तुला दर्शन दिलं तुम्हाला ओळखणार नाही. म्हणजे कदापि शक्य नाही. देवा तुम्ही काय पण सांगतात, मी लहान 5 वर्षाचा असताना तुमच्या जवळ खेळतोय, बोलतोय आणि मी तुम्हाला ओळखणार नाही. म्हणे हो, खरंच तू ओळखू शकत नाही. मग म्हणे काय करावं लागेल. म्हणे काय नाही, तू घरी जा, पुरणपोळीचा स्वयंपाक कर, मी येतो जेवणाला. देव गेले. पण देवाने काय केलं, सगुण रूप सोडलं आणि एका भिंगाचं रूप घेतलं. आणि नामदेव तिथं बसून दारनाथ देवाची वाट पाहत होते. वाट पाहता देव तिथं आले भुंग्याच्या रूपाने. नामाजवळ जायचे, भुनभुन करायचे. त्याने 1 नाही 2 नाही 2-3 तास त्या भुंग्याला असं मारलं. देव निघून आले. नामा वाट पाहून थकला. परत मंदिरात गेला की देवा, तू जेवायला येणार आहे, मी स्वयंपाक लावला, तू आला नाही. घरी मला बोलताय, आई बोलते. म्हणजे देव सांगत होते नामदेवाला की नामदेवा, मी तर आलो होतो तिथं, पण तुने मला ना माझ्या कालफटीत मारून हाकलून दिलं. म्हणे नाही, मी तुम्हाला मारू शकत नाही. अरे हे पाय म्हणे लाल, तुझे फोटो उमटलेली आहेत, मी भुंग्याचं रूप देऊन. अरे म्हणे देवा, सगुण रूपात यायला पाहिजे ना, भुंग्याच्या रूपात का आला. मग म्हणे हेच ते, याच्यामुळे तुला कच्च ठरवलं. म्हणे कोण सांगतोय, देव सांगतोय. म्हणे नामदेव महाराज म्हणाले की बाबा याच्यावर काय उपाय. देवाला उपाय सांगितला. मग देवाने सांगितलंय की ज्या अवघडा त्याला तिथं एक संत भेटतील, त्यांचे चरण धर, ते तुला अनुग्रहित करतील. आणि ते अनुग्रहित केल्यानंतर तू मला दरेक रूपात ओळखू गेले. गेल्यानंतर तिथं एक वयोवृद्ध म्हातारा होता आणि तो शिवजीच्या पिंडावर पाय देऊन पडला होता. आणि ते पाहून अजून नामदेवाला संताप आला की असं कसं माणसाकडे पाठवलं, असं कसं संताकडे पाठवलं, तो तर देवावर पाय देऊन झोपलाय. नामदेव विश्वबा खेचारांना बोलले संतापून, हे बाबा, तू पाय कुठे ठेवले, देवावर पाय ठेवले. महाराज बोलले की बाबा, माझी जीर्ण अवस्था आहे, माझ्याकडनं पाय उचलले जात नाही, तू उचलून बाजूला ठेव. दुसऱ्या बाजूला नामदेवाने पाय उचलले ठेवले. तिथं पुन्हा तयार. 3ऱ्या बाजू, 4थ्या बाजू, 5व्या बाजू, 6व्या बाजू, 7व्या बाजू, 8व्या बाजू, 9व्या बाजू, 10व्या बाजू, 12 बाजू पूर्ण झाल्या. 12ही ठिकाणी महादेवाचे पिंड तयार झाले. शेवटी नामदेवाचा खटका पडला की हा म्हातारा देवावर पाय देत नाही, देव याचे पाय डोक्यावर घेतात. मग शेवटी नामदेवाने ते पाय आपल्या डोक्यावर ठेवले. नतमस्तक झाला. श्री संतांची या माता चरणावर,
झाल्यानंतर त्यांना देवाचे त्यावेळेस तुमचा आतला देव तुम्हाला आपला देव आपला करेल त्यावेळेस आपल्याला एक देव होईल. त्या आपला जो एक देव झाल्यानंतर म्हणजे आपला तो एक देव करून द्यावा त्याने विना जीवात सुख नाही. म्हणजे माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे की बाबा रे हा जो समाज इकडे तिकडे भरत तर मग समाजाला गरज आहे सद्गुरूंची. त्याने सद्गुरूपाशी जावा. कारण काय आपण देव का शोधतो? आपल्याला गरज आहे सुखाची. आपण लालची आहोत सुखासाठी. प्रत्येक माणूस देवाजवळ जाऊन दुःख मागत नाही. काहीतरी मागणं करतं स्वतःसाठी सुखासाठी मागणं करतं. पण सुख आहे देवाकडे हे आपल्याला 100% माहिती आहे. पण देव कोणाकडे माहिती हे आपल्याला माहिती. आपण जातो देवाकडे देव मला सुखी ठेव पण तशाने देव सुखी ठेवत नाही. कारण प्रथा कशी आहे सुख आहे देवाकडे आणि देव आहे संताकडे. मग जोपर्यंत आपण संतांचे शरणागत करत नाही तोपर्यंत आपल्याला देव करत नाही. ज्याला मी बोलवतोय त्याचं नाव तर ठाव असायला का? मी फक्त एवढं सांगतो हो मावले थांबा हो थांबा. आता हजारो लोकांमधून कोणी देणार का? नाही देऊ शकत. कारण मी कोणाचं नाव घेतलंच नाही. पण मी जर असं सांगितलंय तुकाराम बाबा थांबा विनाथ बाबा थांबतो थांबते त्यांनी ज्याचं नाव असेल तो थांबेल. पण हा जर एवढा आता असाने समाज देवदेव करतोय रात्रंदेव देवदेव करतोय भद्र करतोय का देव देत नाही आपल्याला? कारण हक्का मारे ज्याच्या नावे त्याचं नावच ना ठावे. आपण ज्याच्या नावाने रात्रंदिवस ओरडतोय त्याचं नावच आपल्याला माहित नाहीये. आणि ते माहित करून घेण्यासाठी आपल्याला सद्गुरूच्या जीवनात गरज आहे माहिती. कारण आपण आता संसारी आहेत. संसारी असताना आता सांगा संसारात सुख आहे का दुःख आहे? संसार कसा आहे? संसार दुःख मूळ चौकडे विश्रांती नाही. संसारात सुख पाहण्यासारखं आहे. आज तुम्ही मुख पाहिलं मुख दिसतं पण आहे का? नाहीये. आणि संसारात सुख तुम्ही पाहतात सुख आहे का? नाही. म्हणून म्हणतो आशात मुख आणि संसारात सुख नाही सारखं आहे. हायच नाही भाऊ. फक्त प्रतिबिंब दिसताना त्या लालसेने आपण त्याच्या मागे मागे धावतो. काय झालं? 4 मित्र लहान लहान पुढे खेळत होते. खेळता खेळता ते एका मंदिरात गेले. मंदिरात गेल्यानंतर तिथं ना मारुती रायांची मोठी मूर्ती होती. जवळजवळ 10-11 फुटांची मूर्ती असेल. तो दुसरा म्हणाला पहिला म्हणाला दुसऱ्याला की सोनू पाय रे बापरे 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 केवढा मोठा मारुती. आता त्याने असं सांगितलं त्याला अचंबा वाटला खूप मोठा देव आहे बाबा. आता त्या देवाला का नाही बेंबीत त्याने तिला बोट घालतो. तिथं होता विंचूने मारला ठणका. आता याने ओ बापरे असं करून बाहेर हात काढला. तो दुसऱ्याने त्याला काय झालं तर काय नाही म्हणे लय थंड थंड वाटतंय म्हणे तिथं. म्हणे खरंच म्हणे हो लय गार वाटतंय म्हणे. दुसऱ्याने मी बोट घातला त्याला ठणका मारला. अरे तिथं तर हिंचू आहे ठणका मारला तू थंड थंड सांग. अरे म्हणे वेडा जर मी तुला सांगितलं असतं की तिथं ठणका आहे तर तिथं तू बोट घातला असता का? नाही म्हणून मी तुला थंड सांगितलं. मायबापा माझं सांगायचं एवढाच मुद्दा आहे की संसार दुःखमुळे हे सगळ्यांना माहिती आहे. तरी आपण त्या संसारात आपल्या मुलाला ढकलतो की नाही. कर लग्न जाय पुढे कर लग्न जाय. कसं आहे संसार हा दुःखमुळेच आहे. रूप दुःख बांधवडी 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 आहे संसार. दुःख बांधवडी 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 आहे संसार. दुःख बांधवडी 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 दुःख बांधवडी आहे या संसार. सुखाचा विचार नाही कुठे. माय बाबा हा दुःख रूप संसार आणि या संसारात आपण फसलोय. याच्यातनं आपल्याला बाहेर निघायचंय. पण आता